ग्रामीण रुग्णालय, सिव्हिल रुग्णालय, प्राथमिक रुग्णालय या सर्वांना जी औषधं पुरवली जायची त्या औषधामध्ये सुद्धा भेसळ जीवनाशी खेळता तुम्ही। काही हॉस्पिटल सांगतात की यांच्याकडूनच तुम्ही औषधं घेतली पाहिजे। आता औषधामध्ये सुद्धा एक फार मोठ्या प्रमाणात 17 लाख कोटी या जगभरामध्ये या देशामध्ये जर अशा प्रकारचा औषधाच्या संदर्भामधला भ्रष्टाचार होत असेल हे गांभीर्याने घेतलं पाहिजे। एक तर सरकारने मागच्या वेळेच्या असलेल्या खात्याने नियम बदलले आणि या नियमामध्ये बदल करून हापकींचं असलेलं नियंत्रण बाजूला केलं आणि सर्व खरेदी ही आता राज्य शासनाच्या माध्यमातून घेतली गेली। या राज्यामध्ये आजच्या घडीला जेवढी या ठिकाणी आरोग्य सेवा आपली आहे, ग्रामीण रुग्णालय, सिव्हिल रुग्णालय, प्राथमिक रुग्णालय, आपल्याला सुद्धा मंत्री सभापती महोदय माहिती आहे की या सर्वांना जी औषधं पुरवली जायची त्या औषधामध्ये सुद्धा भेसळ बनावट औषधाचा सुरसुराट झाला, त्याचा उल्लेख केला गेला आणि या संदर्भामध्ये आवाज पण फार उठवलाय। माझ्याकडे काही व्हिडिओ क्लिप आहेत, माझ्याकडे काही आता तुम्हाला वाटलं तर मी पाठवून देतो, माझ्याकडे काही त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स आहे की या औषध घोटाळ्याच्या संदर्भामधलं गांभीर्य हे सरकारने घेतलं पाहिजे। जीवनाशी खेळता तुम्ही। एक उदाहरण सांगतो, कर्करोगावर आपण या ठिकाणी उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या खऱ्या इंजेक्शनची रिकामी बाटली 5,000 रुपयात घेऊन अँटी फंगल औषधे भरून 3 लाखापर्यंत विकली जाते। अशा प्रकारचं या असलेल्या औषधाच्या सरकारी इस्पितळात आणि महाविद्यालयामध्ये अशा प्रकारची बनावट अशा प्रकारचे हे केलेलं आहे। आणि दुसरं असं आहे की मग काही हॉस्पिटल सांगतात की यांच्याकडूनच तुम्ही औषधं घेतली पाहिजे। काही कंपन्या इतक्या हुबेहूब अशा प्रकारच्या औषधांचं पॅकेट करून त्याच्या पद्धतीने विकण्याचा प्रयत्न केला गेला। माझं म्हणणं आहे सरकार खरोखर चांगल्या पद्धतीने काम करण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर सर्वसामान्य जो गरीब माणूस ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक रुग्णालयामध्ये जातो त्या माणसाच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार या ठिकाणी कोणाला दिला नाही आणि तो जर देण्याच्या संदर्भातला कोण प्रयत्न करत असेल तर सरकारमध्ये धमक पाहिजे की त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। आणि मला वाटतं की या उत्तरामध्ये मला निश्चितपणाने त्या प्रकारची अपेक्षा मी 100% करतो।